एप्स्टाईन फाईल्स खरं तर ही जी फाईल्स आहेत या ज्या फाईल्स आहेत त्या अमेरिकेत ओपन केल्या जाणार आहेत. पण याचा परिणाम भारतावर होणार आहे आणि तो कसा तर भारताचे पंतप्रधान बदलले जाणार आहेत. काही खासदारांचे व्हिडिओ समोर येणार आहेत आणि मराठी माणूस म्हणून एखादा व्यक्ती पंतप्रधानपदी विराजमान होणार आहे असा दावा केलाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी. खरं तर त्यांनी हा दावा केल्यामुळे चर्चेला वाव मिळालाय. मात्र इप्स्टाईन फाईल्सचा आणि पंतप्रधान बदलण्याचा नेमका काय संबंध आहे? खरंच असं काही होऊ शकतं का? यावरच थोडीशी चर्चा करूयात. नमस्कार, मी संजना कट टू कट मध्ये आपलं स्वागत. देशाच्या आणि जगाच्या दृष्टीने 19 डिसेंबर ही तारीख खूप महत्त्वाची आहे. कारण ट्रम्प प्रशासन 19 डिसेंबर रोजी कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री इप्स्टाईनशी संबंधित दशके जुने सरकारी रेकॉर्ड जाहीर करण्याची अपेक्षा आहे. एप्स्टाईनच्या प्रकरणाची संबंधित सगळे जे ईमेल, फोटो ते सार्वजनिक केले जाणार आहेत. पण अमेरिकेचा आणि अमेरिकेतील या घटनेचा आणि भारताचा काय संबंध? तर इथंच एंट्री होती ती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची. कारण त्यांनी लैंगिक शोषण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील गैरव्यवहारामुळे चर्चेत असलेल्या या प्रकरणात भारतातील 3 आजी-माजी खासदारांची नावं असल्याचा दावा केला. शिवाय म्हणजे पुणे श्रमिक पत्रकार संघामध्ये झालेल्या वार्तालापादरम्यान ते म्हणाले, इप्स्टाईन प्रकरणाशी संबंधित काही गोपनीय कागदपत्र 19 डिसेंबर रोजी बाहेर येणार आहेत आणि त्यामध्ये भारतातील 3 आजी-माजी खासदारांचा उल्लेख असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते आणि या प्रकरणाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा प्रभाव असून हे केवळ अमेरिकेपुरता मर्यादित न राहता अनेक देशातील प्रभावशाली व्यक्तींची नावं यात गुंतलेली आहेत. आता बघा, हे प्रकरण नेमकं काय हे तुम्हाला आधी समजून घ्यावं लागेल. तर बघा, जेफ्री एप्स्टाईन हा एक अमेरिकन व्यापारी आणि अमेरिकन अब्जाधीश होता आणि तो फायनान्सर देखील होता. 2019 मध्ये त्याच्यावर तस्करी आणि अल्पवयीन मुलींच्या शोषणाचे आरोप लावण्यात आले. आता हे आरोप कोण लावले तर व्हर्जिनिया गिफ्रे नावाच्या एका महिलेनं आरोप लावले, धक्कादायक खुलासे केले. गिफ्रेनं काय सांगितलं तर इप्स्टाईन आणि त्याची सहकारी घिस्लेन मॅक्सवेल यांनी 1999 ते 2002 दरम्यान तिला अनेक लोकांकडे पाठवलं आणि यामध्ये ब्रिटनचे प्रिन्स ॲड्रू आणि फ्रेंच मॉडेलिंग एजंट जीन लिक्युब्रुनेल यांचाही समावेश होता. आता 2019 मध्ये हे आरोप झाल्यानंतर इप्स्टाईनला अटक करण्यात आली, पण त्याचा तुरुंगातच मृत्यू झाला. यावेळी त्यांना आत्महत्या केल्याचं सांगण्यातही आलं होतं. नंतर 2002 ते 2005 दरम्यान न्यूयॉर्क आणि फ्लोरिडा येथील त्याच्या घरामध्ये एप्स्टाईनवर अनेक अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केल्याचाही आरोप होता. आणि विशेष म्हणजे जेफ्री इप्स्टाईननं अमेरिकेत एक खासगी बेट आणि जेट पण खरेदी केलं होतं. अमेरिकेतील हाय प्रोफाईल लोक या जेटनं खासगी बेटावर पोहोचायचे, तिथं अनेक लोक त्या बेटावर यायचे आणि तिथं येणाऱ्या लोकांची लेखी नोंद देखील ठेवली जायची. आता जेव्हा त्याला अटक झाली तेव्हा खटला सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याच्याशी संबंधित असलेल्या विरोधांची सर्व काही कारवाई आहे ती त्यावेळी थांबवण्यात आली आणि मागील महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये या फाईलला सार्वजनिक करण्यासाठी संमती देण्यात आली. आता बघा, खरं तर ही जी फाईल होती इप्स्टाईन फाईल्स त्या प्रकर्षणाला ट्रम्प यांचा विरोध होता. का तर अमेरिका काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांनी एप्स्टाईनशी संबंधित या कागदपत्रांची वर्गणी किंवा वर्गीकरण रद्द करण्याचा कायदा मोठ्या मताने मंजूर केला होता. प्रतिनिधी सभागृहानं 427-1च्या फरकाने हे विधेयक मंजूर केलं तर सिनेटनंही विरोधाशिवाय हे एकमतानं मंजूर केलं. आता अमेरिकेत एखादं विधेयक काँग्रेसच्या जर दोन्ही सभागृहात मंजूर झालं की ते राष्ट्रपतींकडे जातं. आता ट्रम्प यांना जर हवं असतं तर त्यांनी स्वाक्षरी न करण्याचा पर्याय निवडला असता, पण दोन्ही सभागृहात हे जे होतं ते मोठ्या फरकानं मंजूर झाल्यामुळे ट्रम्प यांच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. त्यामुळे त्यांनी या वोटला जास्त विरोध न करता न काही बोलता त्याच्यावर सही केली आणि यामुळं त्यांनी त्यांची भूमिका बदलली. आता बघा, 19 नोव्हेंबरला ट्रम्प यांनी त्यांच्यावर स्वाक्षरी केल्यानं आता त्याचं कायद्यात रूपांतर झालं. आता 19 डिसेंबरला हे जे पेपर आहेत ते सार्वजनिक होणार आहेत. आता 12 डिसेंबर रोजी या प्रकरणाशी काही 19 जी चित्र होती, फोटो होते ते सार्वजनिक करण्यात आले होते आणि यातली 3 छायाचित्र होते ते ट्रम्प यांचे होते आणि याशिवाय राष्ट्राध्यक्ष म्हणजे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि अब्जाधीश बिल गेट्स यांच्यासारख्या प्रमुख व्यक्तींचे फोटो देखील इथं होते जे सार्वजनिक करण्यात आले होते. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. आता आपण आपल्या भारताबद्दल जर बोलायचं झालं तर सुब्रमण्यम स्वामी यांनी असा दावा केलाय की या फाईलीमधून काही भारतीय मंत्री, माजी मंत्री आणि विद्यमान कायदेकर्त्यांची नावं उघड होऊ शकतात. पण अमेरिकेच्या न्याय विभागानं असला कोणताही संकेत दिलेला नाहीये. पण या फाईलमध्ये अमेरिकेतील राजकारणी आणि व्यावसायिकांशी संबंधित काही गोष्टी असू शकतात असं म्हणलं जात आहे. आता आपण परत भारताकडे येऊयात. पृथ्वीराज चव्हाण काय म्हणतायत तर एप्स्टाईन फाईल्स 19 डिसेंबर रोजी अमेरिकेच्या संसदेत सार्वजनिक केली जाणार आहेत. यामुळे त्यातून जगाला हादरून टाकणारी माहिती समोर येणार आहे आणि भारताच्या राजकारणावरही त्याचा मोठा परिणाम होणार आहे असा दावा केलाय. 1 डिसेंबरला त्यांनी एक ट्विटही केलं होतं.
अमेरिकन संसद जेव्हा इप्स्टाईन फाईलची माहिती जाहीर करेल तेव्हा त्याचा भारतीय राजकारणावर काय परिणाम होईल हे सांगणारे हे ट्विट त्यांनी केलं होतं. आणि या ट्विटमध्ये त्यांनी केंद्रीय मंत्री गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना टॅग केलं. आणि यानंतर चव्हाण यांनी मराठी माणूस पंतप्रधान होईल असं म्हटलं. मात्र कोणता नेता पंतप्रधान होईल याबद्दल मात्र बोलायचं त्यांनी टाळल्यामुळं त्यांचा अंगुली निर्देश नितीन गडकरींकडे होता की काय अशी चर्चा सुरू झाली. खरं तर पृथ्वीराज चव्हाणांचा मुख्य दावा असा आहे, या फाईल्सच्या माहितीमुळे भारताच्या राजकारणावर परिणाम होणार आहे. अमेरिकेतील सोशल मीडियावर सध्या अशी चर्चा आहे की भारतातील काही राजकारण्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झालाय. यात आजी माजी खासदारांची नाव आहेत. आणि जर या फाईल्समुळं भारतात मोठी उलथापालथ झाली तर देशाला मराठी पंतप्रधान मिळू शकतो, हा त्यांचा मुख्य दावा आहे. त्यामुळं या सगळ्या प्रकरणाचं मूळ कुठं आहे तर इप्स्टाईन फाईल्स याच्यावर आहे. आता हे नेमकं काय हे तुम्हाला समजलं असेल, जो मुद्दा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. आता 19 डिसेंबरला खरंच असं काही होईल का? झालं तर मग काही धक्कादायक पुरावे समोर आल्यानंतर यात भारताचे कोण नेते असतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण पृथ्वीराज चव्हाणांचे दावे जरी गंभीर असतील तरी त्यांची अधिकृत सत्यता, कागदपत्र न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल. आणि आणखी 2 दिवस राजकीय हेतूंनी अनेकांची नावंही घेतली जातील. त्यामुळे मोठा गदारोळ देखील होण्याची शक्यता आहे. पण खरी सत्यता ही 19 डिसेंबरलाच समोर येणार आहे. त्यासाठी आपल्याला वाट बघावी लागेल. पण या सगळ्यावर तुमचं मत काय? असं खरंच होऊ शकतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा.